नेक्स्ट टॉपिक आहे बघा, कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस. ठीक आहे, एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे, हा फार महत्व आहे याला. फिजिक्स मध्ये पण हा चॅप्टर तुम्हाला आहे. तर आपण बघूया काय काय असतं कायनेटिक थिअरी. कायनेटिक हा शब्द तुम्ही ऐकलेला आहे. काय? कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जी, ठीक आहे. तुम्हाला माहित असेल, मी तुम्हाला माग लेक्चर मध्ये फार फार वर्षापूर्वी एकदा म्हटलो असेल की गॅसची जी पण एनर्जी असते ती एनर्जी ही कायनेटिक असते. गॅसमध्ये जी पण एनर्जी असते ती काय असते? कायनेटिक असते. ठीक आहे. कायनेटिक एनर्जीचा तुम्हाला फॉर्म्युला माहिती आहे, हाफ mv² किंवा mu², काहीही म्हणा. मी इथे यू नोटेशन वापरणार वेलोसिटीला. हाफ काय? हाफ तर हाफ आहे m म्हणजे काय? मास आणि v म्हणजे वेलोसिटी. ठीक आहे. तर कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस, गॅसची आपण कायनेटिक थिअरी, कायनेटिक एनर्जी बघणार आहोत. ठीक आहे. गॅसची कायनेटिक एनर्जी बघण्यासाठी आपल्याला पहिले बघावं लागेल की त्या गॅसचा फोर्स किती आहे. ठीक. फोर्स मल्टिप्लाय बाय डिस्टन्स काय होतं? वर्क किंवा एनर्जी. तर गॅसची आपल्याला फोर्स बघायचा आहे, गॅसचा प्रेशर बघायचा आहे, त्याच्यानंतर गॅसची एनर्जी बघायची इन टर्म ऑफ कायनेटिक एनर्जी. ठीक आहे. या सर्व गोष्टी आपल्याला काय बनवायचं आहे? गॅस बद्दल बघायची. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे की बाबा कायनेटिक एनर्जी नेमकी डिपेंड कशावर असते. गॅसची कायनेटिक एनर्जी कशावर डिपेंड असते हे पण बघायचे. त्याचं आपण एक इक्वेशन काढणार आहोत, डेरिव्हेशन करणार आहोत. ठीक आहे. तर ते आपण बघणार आहोत की गॅसची कायनेटिक एनर्जी कशावर डिपेंड असते. त्याच्यानंतर आणखी जर सांगायचं झालं तर एक गोष्ट आम्ही सांगू शकतो की गॅसची कायनेटिक एनर्जी वाटत असता आत्ताच सांगतो, ऍब्सोल्यूट टेम्परेचरवर डिपेंड असते. कशावर असते? ऍब्सोल्यूट टेम्परेचर. ऍब्सोल्यूट टेम्परेचर म्हणजे जे केल्विन मध्ये मोजतो, बरोबर नाही? डिग्री सेल्सिअस प्लस 273, डिग्री सेल्सिअस प्लस 273. तर याच्यावर डिपेंड. टेम्परेचर जर गॅसचं वाढलं तर त्याची कायनेटिक एनर्जी पण काय असते? वाढत असते. ठीक आहे. त्याच्यानंतर कुठल्या कुठल्या गोष्टींवर कायनेटिक एनर्जी डिपेंड असते त्याच्यानंतर आपण बघूया की कायनेटिक एनर्जी काढण्याचं इक्वेशन काय. गॅसची कायनेटिक एनर्जी काढायचा काही फॉर्म्युला असेल ना, त्याच्यावर आपण व्हॅल्यू टाकून आन्सर काढू शकतो. ठीक आहे. तर हे पण आपण बघणार आहोत. त्याच्यापूर्वी आपण एक गोष्ट आणखी समजून घेणार आहोत की हे जे आपण कायनेटिक एनर्जीचं इक्वेशन काढणार आहोत हे व्हॅलिड ओनली ऑन आयडियल गॅस. काय? हे जे कायनेटिक एनर्जीचं इक्वेशन असेल हे काय असणार? फक्त आयडियल गॅस. ठीक आहे. नॉट ऑन रियल गॅस. पुढं ह्या चॅप्टरच्या थोडं आपण जर पुढे जेव्हा जाऊ तेव्हा आपल्याला दोन गॅसेस बघायला भेटतात. एक आयडियल गॅस, दुसरा असतो रियल गॅस. आयडियल गॅस म्हणजे जो असला पाहिजे, अपेक्षा. आयडियल स्टुडंट आणि रियल स्टुडंट. आयडियल स्टुडंट कसा असला पाहिजे की रोजचं रोज लेक्चर झालं, लेक्चर बघणार, बघल्यानंतर त्याचे नोट्स काढणार, काही डाऊट असला विचारणार, काही होमवर्क दिला की लगेच करून पाठवणार. हे काय झालं? आयडियल स्टुडंट. पण रियल स्टुडंट कसा असतो? नुसता लेक्चर बघणार तर अर्धच बघणार, नाही बघणार, बघितलं तर पूर्ण नाही बघणार, बघितलं पूर्ण तर होमवर्क नाही करणार, होमवर्क पूर्ण केला नाही तर नोट्स नाही. काहीतरी प्रॅक्टिकल बिहेवियर जे असतं त्याला काय म्हणायचं? रियल स्टुडंट. तसंच असतं गॅसचं पण. काही गॅसेस आयडियली असतात, काही गॅसेस रिअली. ठीक आहे. तर हे जे इक्वेशन आपलं राहील हे कसं राहणार? आयडियल गॅससाठी. आतापर्यंत आपण या चॅप्टर मध्ये आयडियल गॅसच पाहत आलेलो आहे. रियल गॅस बद्दल अजून आपला संबंध आला, तो पुढे. ठीक आहे. पुढे ह्या इक्वेशन मध्ये काही फॉल्ट निघल, तो फॉल्ट दूर करण्यासाठी आपण काय करू? मग रियल गॅस बघू. कोणाला व्हॅलिड राहील मग कायनेटिक थिअरी ऑफ गॅसचं इक्वेशन? आयडियल गॅसला. आता याच्यानंतर मी काही पॉस्ट्युलेट्स देणार. पॉस्ट्युलेट्स म्हणजे काय असतं? काही गृहीतके. गृहीतके म्हणजे काय की आपण एक गृहीत धरलेले काय? सन रायझेस इन द ईस्ट. सन काय करतो? ईस्टला राईज करतो. किंवा मी तुम्हाला म्हटलेले काय की सन ज्या दिशेला राईज होतो तिला आपण ईस्ट मानतो. ऍक्च्युअल मध्ये हे खरं स्टेटमेंट की सन ज्या दिशेला राईज होतो त्याला आपण काय म्हणतो? ईस्ट. म्हणजे आपण गृहीत धरलेले की जिकडे सन उगला त्या दिशेला आपण काय म्हणायचं? ईस्ट. कारण तुम्ही बघा एखाद्या गावात गेले असेल, भोकरदन सोडून आपलं गाव सोडून दुसऱ्या एखाद्या गावात गेले तर तिथं तुम्हाला ह्या दिशेला उगवणारा सूर्य कधी कधी इकडे उगवलेला दिसतो, राईटला किंवा लेफ्टला. असं पण होतं. काय होतं? ते गावाचं
ओरिएंटेशन बदलतं, त्या गावाचं काय होतं ओरिएंटेशन, वस्तीचं ओरिएंटेशन बदलतं, त्याच्यामुळे आपल्याला हा भास होतो. ठीक आहे. नाही तर आपण काय म्हणतो पूर्व दिशा कोणती, जिकडे सन उगलेला दिसत ती पूर्व दिशा, त्याच पद्धतीचं. ठीक आहे. तर मग पॉस्ट्युलेट्स फॉर कायनेटिक थेअरी, पॉस्ट्युलेट्स फॉर कायनेटिक थेअरी, पॉस्ट्युलेट्स, त्याचे पॉस्ट्युलेट्स बघूया. पॉस्ट्युलेट्स फॉर ए कायनेटिक theory of gas. ठीक आहे. किंवा आयडियल गॅस, कंसात लिहू शकता आयडियल. ठीक आहे. आयडियल गॅसलाच लागू राहील. पहिलं पॉस्ट्युलेट से बघा, गॅस इज मेड अप ऑफ, काय त्यांनी मानलं, गॅस इज मेड अप ऑफ स्मॉल पार्टिकल्स, स्मॉल पार्टिकल्स. पार्टिकल्स काय आहे, एक तर ऍटम आहे किंवा मॉलिक्युल्स. बरोबर आहे. गॅस कशापासून बनलेले, पार्टिकल्स पासून बनलेले, त्याला काय म्हणायचं, ऍटम किंवा मॉलिक्युल्स, स्मॉल असतात ते. ठीक आहे. पहिलं सिंपल आहे, काही लॉजिक नाही याच्यामध्ये. नेक्स्ट आहे बघा, मॉलिक्युल्स ऑफ गॅस, मॉलिक्यूल of same gas is identical in all respect, like shape, size, volume, mass. ठीक आहे. काय म्हटलेले, मॉलिक्युल्स ऑफ सेम गॅस, सॉरी इथे गॅस शब्द राहिला, गॅस इज आयडेंटिकल इन ऑल रिस्पेक्ट. म्हणजे जर तुम्ही हायड्रोजनचे 10 मॉलिक्युल्स घेतले, हायड्रोजनचे तुम्ही काय केले 10 मॉलिक्युल्स घेतले, तर ते 10च्या 10 मॉलिक्यूल सारखेच असणार, त्यांचा शेप सुद्धा सारखा असेल, त्यांची साईज सुद्धा, त्यांचा व्हॉल्यूम सुद्धा, आणि त्यांचं मास सुद्धा हायड्रोजनचं. तर ऑक्सिजनचं घेतलं तर एका ऑक्सिजनचा जो मॉलिक्यूल असेल तो इतर ऑक्सिजनच्या मॉलिक्यूल सोबत पण काय असणार, सारखाच असणार. ठीक आहे. जसं माणसामध्ये दिसण्याचा फरक येतो, पण जर माणसाचे अवयवानुसार बघितलं मॉर्फोलॉजिकली नुसार, तर ते काय होतं, सेम असतं. तसंच की काय राहणार, यांचं साईज शेप हे राहणार. माणसामध्ये जरी हाईट कमी जास्त होते तर त्याच्यात वजन हाईट कमी जास्त होतं, तसं याच्यात नाही राहणार. ठीक आहे. हायड्रोजनचे सगळे हायड्रोजनचे मॉलिक्युल्स काय राहणार, सेम राहणार. ऑक्सिजन असेल तर ऑक्सिजनचे काय राहणार, सेम राहणार. मॉलिक्युल्स आर कॉन्स्टंट इन रॅन्डम मोशन अलॉंग अ स्ट्रेट लाईन. थर्ड पोस्टुलेट आहे बघा, हे जे मॉलिक्युल्स आहे, मॉलिक्युल्स आर continuously in random motion along straight line. ओके. काय सांगितलेले की मॉलिक्युल्स कोणाचे, गॅसचे वाटते. मॉलिक्युल्स ऑफ गॅस असं बी लिहिलं चालेल, ऑफ गॅस आर कंटिन्युअसली इन रॅन्डम मोशन अलॉंग स्ट्रेट लाईन. ठीक आहे. बरं, काय सांगितलं की समजा हा गॅस मॉलिक्यूल आहे, याचं मोशन होईल, हा जेव्हा स्पेस मध्ये फिरणार तेव्हा तो असा वेव्ह लाईक स्ट्रक्चर मध्ये असा रॅन्डमली नाही फिरणार. हा कसा फिरेल, स्ट्रेट लाईन. एक तर असा जाईल सरळ, असा जाईल, ही एक्स डायरेक्शन, ही वाय डायरेक्शन, समजा इकडे गेला तर ही झेड डायरेक्शन. त्याची काय, कुठे पण जाईल, पण कसा जाईल, सरळ जाईल. ठीक आहे. एखादी भिंत आली तर भिंतीला असाच आदळत असाच वापस येईल. कळत आहे, इन्क्लाइन भिंत आली तर असा आदळून असा वापस येईल. सरळ स्ट्रेट लाईन, काही स्ट्रेट लाईन, झिगझॅग नाही ना, असा
असा असा तेव्हाच जाईल जेव्हा त्याला इथं काहीतरी ऑब्स्टॅकल असेल. इथं थाडला तर तो सरळ लाईन मध्ये खाली, परत इथं थाडला तर तो सरळ. ट्रॅव्हल कसा करत? स्ट्रेट लाईन मध्ये करत, व्हेव लाईक नाही करणार. असं जे व्हेव असते ना तसं नाही करणार. तो कसा जाईल? सरळ जाईल. काही ऑब्स्टॅकल आलं परत त्याला लागून परत वापस. क्लिअर आहे? चला हे तीन लिहून घ्या. पॉज करा, लिहून घ्या. नेक्स्ट आहे बघा फोर्थ पोस्ट्युलेट. इम्पॉर्टंट आहे. या फोर्थहून आणि थर्डहून आपण एक कन्फ्युजन काढणार आहे. वेक्टर तर तुम्हाला येत असेल है ना, वेक्टर चॅप्टर फिजिक्स मध्ये शिकले असाल भारी भारी छानसा मजेदार. मॉलिक्युल्स हॅज इक्वल प्रोबॅबिलिटी. फोर्थ प्रोपोर्शन, molecules has equal probability in all direction. ठीक आहे. काय सांगितलंय? मॉलिक्यूल हॅव equal probability in all direction while in motion. When they are in motion. म्हणजे काय आता बघा, डायरेक्ट डायग्रामच काढून दाखवतो त्याच्याशिवाय कळणार नाही. हा तुमचा एक्स ऍक्सिस आहे, हा वाय ऍक्सिस आहे, हा झेड ऍक्सिस आहे. ठीक आहे. आता बघा काय सांगितलंय की तुमचा हा एक मॉलिक्यूल आहे, याची एक्स ला जाण्याची प्रोबॅबिलिटी, वाय डायरेक्शनला जाण्याची प्रोबॅबिलिटी, झेड डायरेक्शनला जाण्याची प्रोबॅबिलिटी काय म्हणे? सेम. काय? सेम. हा मॉलिक्यूल इकडे पण जाऊ शकतो, म्हणजे असा इथे आहे तो ह्या दिशेला पण जाण्याची प्रोबॅबिलिटी किंवा ह्या दिशेला पण जाण्याची प्रोबॅबिलिटी किंवा वरच्या दिशेला पण जाण्याची प्रोबॅबिलिटी काय म्हणे? सेम. ठीक आहे. बस तो कुठे पण जाऊ शकतो पण त्याची प्रोबॅबिलिटी काय? सेम आहे. समजा तुम्हाला वेक्टर माहित असेल, हा समजा याला आपण व्हेलॉसिटी, ही काय समजा हा इथे एक गॅस मॉलिक्यूल आहे आणि हा मूव्ह करत आहे विथ व्हेलॉसिटी u. हा काय करतोय? मूव्ह करतोय विथ व्हेलॉसिटी u. मग तुम्ही वेक्टर मध्ये कसं द्याल बरं? याचं v u जर कसं दाखवणार तुम्ही? u x I बरोबर आहे प्लस u y j कॅप करू आपण त्याला, त्याच्यानंतर प्लस u z k कॅप. बरोबर आहे. त्याला समजा हे काय आहे? ह्या डायरेक्शन त्याची u y, ह्या डायरेक्शनला आपण म्हणू u x, ह्या डायरेक्शनला म्हणू u z. लिहू शकतो की नाही आपण वेक्टर मध्ये? बरं. दुसरी गोष्ट, जर आपल्याला या u चा मॅग्निट्यूड काढायचा, कसं काढणार आहे आपण? मॅग्निट्यूड जर काढायचं तर त्याला मॉड मध्ये घेणार. मॉड मध्ये घेतल्याच्या नंतर काय करणार? अंडर रूट ux स्क्वेअर प्लस uy स्क्वेअर प्लस uz स्क्वेअर करू आपण. ठीक आहे. बरोबर आहे की? त्याच्यानंतर आणखीन काय सांगितलेलं आहे बघा, द मॉलिक्यूल हॅज इक्वल प्रोबॅबिलिटी इन ऑल डायरेक्शन. डायरेक्शन तीन मानलेले आहेत, एक्स वाय झेड. त्याच्या तिन्ही डायरेक्शन मध्ये जाण्याची संभाव्यता काय म्हणे? सारखीच आहे म्हणे, सेम आहे म्हणे. ठीक आहे, इक्वल आहे. मग मला सांगा ux इज इक्वल टू uy इज इक्वल टू uz व्हॅल्यू येऊ शकते की नाही? बरोबर नाही? तुम्ही जर एखादा प्रॉडक्ट लिहिला 10i प्लस काय सांगितलेलं आहे की याची व्हॅल्यू आणि याची व्हॅल्यू सेम आहे, तर मग तुम्हाला मजबुरीनं ती पण व्हॅल्यू 10 घ्यावं लागेल प्लस ही पण व्हॅल्यू 10 होती. बरोबर नाही? बरं. मग समजा ही सगळी व्हॅल्यू तुमची सेम आहे, जाण्याची प्रोबॅबिलिटी काय आहे? x डायरेक्शनला, y डायरेक्शनला आणि z डायरेक्शनला जाण्याची प्रोबॅबिलिटी सेम आहे. तर मग ux is equal to uy is equal to uz. ux is equal to uy is equal to uz. त्याच्यानंतर नेक्स्ट काय करू शकतो बघा आपण?
ही व्हॅल्यू इथं टाकली तर समजा ux तर ux ठेवलं, uy च्या जागी पण ux टाकलं, uz च्या जागी पण ux टाकलं, तर मग हे कसं बनल? हे बनल u इज इक्वल टू 3ux बनेल की नाही? 3ux सॉरी एक मिनिट सॉरी इथे नाही, ही व्हॅल्यू आपण इथे टाकू, ठीक आहे, मॉड ऑफ u मध्ये, तर अंडर रूट याचा स्क्वेअर होईल, बरोबर आहे. नीट लिहितो, या व्हॅल्यू मध्ये ही व्हॅल्यू टाकली, ux इज इक्वल टू काय केलं आपण? ही टाकली, मग काय होईल यांचा? हे होऊन जाईल काय होऊन जाईल? ओके, अंडर रूट 3ux स्क्वेअर, समजा या u चा स्क्वेअर केला, u इज इक्वल टू मॉड ऑफ u स्क्वेअर इज इक्वल टू अंडर रूट 3x स्क्वेअर लिहू शकतो, असं बिलकुल लिहू शकतो. याला काय करा? डब्बा करा. जर आपण मॅग्निट्यूड घेतलं या u चं, काय केलं मी? काही नाही केलं, याचा स्क्वेअर केला म्हणून याचं स्क्वेअर रूटचं साइन चालल्या गेलं. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे बघा, ऑल द कोलिजन ऑफ गॅस अमंग देमसेल्फ. एवढं कळालं का? या गोष्टी लक्षात ठेवा की हा एक गॅस मॉलिक्यूल आहे, तर याला वेक्टर फॉर्म मध्ये कसं लिहू शकतो आपण? uxi + uyj + uzk. आता आपण काय करू माहिती का? याची पुढची स्टेप हो, फिफ्थ पॉइंट काय सांगतो बघा. फिफ्थ पॉइंट सांगतो, हे झालेलं आहे फिजिक्स मध्ये, सपाटे सरनं तुम्हाला घेतलेले, त्याच्यामुळे मी जास्त डोकं लावत नाही. ऑल द कोलिजन ऑफ गॅस मॉलिक्यूल, ऑल द कोलिजन ऑफ गॅस मॉलिक्यूल among themselves, ठीक है, themselves and with wall of container is elastic. काय आहे? ऑल द कोलिजन ऑफ मॉलिक्युल्स अमंग देमसेल्फ, म्हणजे जे पण गॅसचे मॉलिक्यूल आहे त्यांच्यात जर टक्कर झाली, किंवा ज्या कंटेनर मध्ये असेल त्या कंटेनरच्या वॉलला जर त्यांची टक्कर झाली, तर ती कोलिजन काय असं म्हणे? इलास्टिक कोलिजन. इलास्टिक कोलिजन म्हणजे काय? समजा हा एक कंटेनर आहे, या कंटेनर थोडा मोठा करतो, किंवा हा कंटेनरचा वॉल आहे, त्या कंटेनरच्या वॉलला हा गॅस मॉलिक्यूल जाऊन स्ट्राइक झाल्याच्या नंतर हा वापस आला, तर जेव्हा स्ट्राइक होईल, समजा त्याचं वेलोसिटी आहे u, ठीक आहे, आपण त्याला ux म्हणतो. ux1 म्हणजे काय? फक्त आपण काय करू, हा जो गॅस होता ना आपला पहिला जो काढला आपला गॅस मॉलिक्यूल, याची फक्त x डायरेक्शन मध्येच जाणार असं म्हणू. काय करू आपण? हे जो गॅस मॉलिक्यूल आहे ना, फक्त एकाच डायरेक्शनला जाणार, ह्याच डायरेक्शनला जाणार असं ॲज्युम करू काही काळासाठी, ठीक आहे. मग त्याची प्रोबॅबिलिटी इकडे जाण्याची पण तितकीच आहे आणि इकडे ह्या झेड डायरेक्शनला जाण्याची पण तितकीच आहे, तर आपण फक्त त्याच्यात काय करू? एक्स डायरेक्शनचं बघू. पहिले एक डायरेक्शनचं बघू, मग बाकीच्या डायरेक्शनसाठी, ठीक आहे. कॉम्प्लिकेटेड नाही. ux1, ठीक आहे, ux1 एक मिनिट, ठीक आहे. ux1 आता काय होणार आहे? ux1 वेल स्पीड न गेला, याला स्ट्राइक झाला, कोलिजन कशी आहे? इलास्टिक आहे, तर वापस येताना पण यांची स्पीड काय राहणार? ux1. जर याची व्हेलॉसिटी कन्सिडर केली तर ही जाताना जर पॉझिटिव्ह असेल तर ही काय असेल? निगेटिव्ह असेल, बरोबर आहे की? किंवा याचं जर मोमेंटम बदललं, इलास्टिक कोलिजन मध्ये तुम्हाला माहिती, इलास्टिक कोलिजन मध्ये काय होतं? इलास्टिक कोलिजन मध्ये मोमेंटम आणि आणखी कोणती गोष्ट की काय होते? सेम असते, बरोबर आहे ना. कायनेटिक
कायनेटिक एनर्जीचा सेम असते किंवा नो लॉस काही होत नाही मोमेंटम किंवा कायनेटिक एनर्जी मध्ये इलास्टिक कोलिजन मध्ये शिकलेले आहात तुम्ही फिजिक्स मध्ये असं मी मानून चालतो. मग याचं मोमेंटम काय mu त्या गॅस मॉलिक्यूलचं वजन गुणिला त्याची स्पीड इकडे जाताना परत mu मायनस क्लिअर आहे इकडे जाताना परत वापस येताना क्लिअर आहे की त्याच्यानंतर जर मला चेंज इन मोमेंटम काढायचं तर आपण पुढे काढू जेव्हा डेरिव्हेशन करू ना तेव्हा कळलं की कोलिजन कसं आहे म्हणे इलास्टिक आहे. बरं त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे बघा 5th पॉइंट झाला की कोलिजन गॅस मॉलिक्यूलची काय जर गॅस मॉलिक्यूल एकमेकांना टक्कर मारली तर इलास्टिक आहे किंवा वॉलला जरी मारली तरी इलास्टिक आहे. द प्रेशर ऑफ गॅस 5th पॉइंट द प्रेशर ऑफ गॅस is due to collision of molecules with wall of container काय सांगितलंय द प्रेशर ऑफ गॅस जो काही गॅसचं प्रेशर आहे इज ड्यू टू कोलिजन ऑफ मॉलिक्यूल्स विथ द वॉल ऑफ कंटेनर म्हणजे जे कंटेनरची वॉल आहे त्याच्यावर हे जे गॅस मॉलिक्यूल टक्कर मारतायत त्याच्यामुळं कंटेनरच्या वॉलवर काय होतंय म्हणे प्रेशर जनरेट होते. बघा काय असतं प्रेशर काय आहे प्रेशर इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया. ठीक आहे हे गॅस मॉलिक्यूल याला स्ट्राइक करताय म्हणजे काही त्यांच्यामध्ये हे असणार काय म्हणतात त्याला फोर्स असणार. ठीक आहे आपण ते बघूया पुढे बघूया. ठीक आहे नेक्स्ट आहे बघा. ठीक आहे द प्रेशर ऑफ गॅस इज ड्यू टू कोलिजन ऑफ म्हणजे याचा अर्थ आणखीन एक होतो बघा प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू नंबर ऑफ मॉलिक्यूल्स collide on wall. Pressure is directly proportional to number of molecules collide on wall. जेवढे जास्त मॉलिक्यूल्स जर त्या वॉलला कोलाइड होत असेल तेवढं जास्त प्रेशर. बघा ना काय सांगितलंय प्रेशर ऑफ गॅस इज ड्यू टू कोलिजन ऑफ मॉलिक्यूल्स ऑन द कंटेनर. जर एक गॅस मॉलिक्यूल x प्रेशर करत असेल तर 10 मॉलिक्यूल काय करतील 10x करतील म्हणजे जेवढे जास्त मॉलिक्यूल्स त्या गॅसच्या त्या कंटेनरच्या वॉलला हिट करतील तेवढं प्रेशर काय होणार जास्त जनरेट होणार. ठीक आहे त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे बघा द महत्वाचा पॉइंट आहे द कायनेटिक एनर्जी ऑफ गॅस जो मी आपण तुम्हाला सांगितलेलं आहे द कायनेटिक एनर्जी ऑफ गॅस नेक्स्ट नंबर टाका आता मला लक्षात नाही द कायनेटिक energy of gas depend only on absolute temperature not कंसातले वाटलं असतं not on nature of gas. ठीक आहे लिहून घ्या मग मी एक्सप्लेन करतो. ठीक आहे काय म्हणतात कायनेटिक एनर्जी ऑफ गॅस depends only and only on absolute temperature not on nature of gas. nature of gas म्हणजे काय की समजा H2, O2 हे दोन गॅस आहे आणि हे दोघांचं टेम्परेचर समजा 300 केल्विन आहे तर यांची कायनेटिक एनर्जी सेम राहणार. यांची काय कायनेटिक एनर्जी सेम राहणार भले दोन गॅसेस वेगळे असतात. ठीक आहे
नेचर ऑफ गॅसची काही घेणे नाही. टेम्परेचर दोघांचं सारखं, तर कायनेटिक एनर्जी पण काय दोघांची सारखी, एवढंच सांगितलेलं. ठीक आहे, इम्पॉर्टंट पॉईंट आहे हा पॉईंट नंबर माझ्या हिशोबाने 7 आहे. त्याच्यानंतर 8 आहे बघा पॉईंट नंबर, इम्पॉर्टंट पॉईंट आहे जो फक्त आयडियल गॅस मध्ये भेटतो, रियल गॅसला लागू होत नाही. पॉईंट नंबर 8 हा फक्त आयडियल गॅसलाच लागू होतो, रियल गॅसला. ठीक आहे, द व्हॉल्यूम occupied by gas molecule is negligible when compared with volume of gas. Volume of molecule of gas. नहीं बरोबर, volume of gas. The volume occupied by gas molecules is negligible when compared with volume of gas. आता बघा इथं काय सांगितले, गॅस मॉलिक्यूलचं व्हॉल्यूम आहे. पहिल्या याच्यात काय बोलले, गॅस व्हॉल्यूमचं मॉलिक्यूल आहे, आणि दुसऱ्या याच्यात व्हॉल्यूम ऑफ गॅस. गॅस मॉलिक्यूलचं व्हॉल्यूम आणि व्हॉल्यूम ऑफ गॅस, फरक काय या दोन टर्म मध्ये तो समजून घ्या, फार जबरदस्त आहे. हा तुमचा कंटेनर आहे. या कंटेनर मध्ये समजा 100 गॅस मॉलिक्यूल आहे. किती आहे, 100 गॅस मॉलिक्यूल. या 100 गॅस मॉलिक्यूलचं व्हॉल्यूम किती असेल, जेवढं समजा ह्या कंटेनरचं व्हॉल्यूम आहे 2 लिटर, तर ह्या गॅस व्हॉल्यूम ऑफ गॅस किती असेल, याचा गॅस किती असेल 2 लिटर. आपण आधी शिकलोय पहिल्या लेक्चर मध्ये, व्हॉल्यूम ऑफ गॅस इज व्हॉल्यूम ऑफ कंटेनर. जेवढं कंटेनरचं व्हॉल्यूम तेवढं. एवढेच 100 मॉलिक्यूल जर तुम्ही 10 लिटरच्या कंटेनर मध्ये जरी टाकले, तर त्या गॅसचं व्हॉल्यूम किती होणार, 100 मॉलिक्यूलचं व्हॉल्यूम 10 लिटर होणार. बरोबर आहे, जेवढं कंटेनरची साईज तेवढी काय त्या गॅसचं व्हॉल्यूम आहे. बरं, मग आता मॉलिक्यूल ऑफ गॅस काय, व्हॉल्यूम ऑफ गॅस मॉलिक्यूल हा काय प्रकार आहे. तर बघा हे 100 मॉलिक्यूल मी एका अशी जवळ अरेंज केली मस्तपैकी छानशी, किंवा मी असं केलं, मी काय केलं, हे गॅस मॉलिक्यूलचा एक मॉलिक्यूल घेतला, त्याची हाईट लेंथ बीन सगळं मोजलं एकदम छान पद्धतीनं, आणि त्याचं व्हॉल्यूम काढलं. ठीक आहे, त्याचं काय केलं, व्हॉल्यूम काढलं. तर ते व्हॉल्यूम निघलं x. एका गॅस मॉलिक्यूलचं व्हॉल्यूम किती निघलं, x निघलं. त्याच्यात किती मॉलिक्यूल्स आहे, 100. किती झालं, 10x. किती झालं, 10x. बरोबर आहे. तर त्यांनी काय सांगितलंय की ह्या सगळ्या मॉलिक्यूल, हे जे छोटे छोटे मॉलिक्यूलचं जर ऍक्च्युअल व्हॉल्यूम जर आपण मोजलं, तर ते व्हॉल्यूम हे या कंटेनरच्या व्हॉल्यूमच्या तुलनेमध्ये निग्लिजिबल. काय, या कंटेनरच्या म्हणजे अख्खं, म्हणजे हे काय इतकं मोठं आहे की ह्या 10x ची काहीच व्हॅल्यू नाही. हे 2 लिटरची व्हॅल्यू इतकी आहे की ह्या 10x ची काहीच नाही. म्हणजे तुम्ही छोटासा मॉलिक्यूल बघा, एखादा हायड्रोजनचा छोटासा मॉलिक्यूल घ्या, त्या सगळ्या छोट्या मॉलिक्यूलचं तुम्ही काय केलं, व्हॉल्यूमची बेरीज केली, तर ती बेरीज आणि ते सगळे गॅस ज्या कंटेनर मध्ये असेल त्या कंटेनरच्या व्हॉल्यूमची बेरीज ही काय म्हणे, निग्लिजिबल. पण ऍक्च्युअल मध्ये असं नसतं. जेव्हा आपण छोटे गॅस मॉलिक्यूलचं व्हॉल्यूम काढतो ना एकत्र करून, बरोबर आहे नाही, तर त्याचं व्हॉल्यूम सिग्निफिकंटली भरपूर जास्त असतं, जेणेकरून काय होतं, व्हॅल्यू चेंज होतात, व्हॅल्यूवर काय होतं, असर पडतो, आपल्याच्या कॅल्क्युलेशनवर होतं असर पडतो. ते आपण नंतरच्या पार्टमध्ये. कळलंय का, परत एकदा सांगतो नीट आहे का, काय की 100 मॉलिक्यूल मी 2 लिटरच्या भांड्यामध्ये ठेवलं, तर त्याचं गॅसचं व्हॉल्यूम किती झालं, 2 लिटर. बरोबर आहे. आणि या 100 मॉलिक्यूलचं मी मस्त लेंथ बीन्स मोजून काय केलंय, ऍक्च्युअल व्हॉल्यूम काढलं, तर ते काय इतकं छोटं आहे म्हणे की एवढ्या मोठ्या कंटेनरच्या व्हॉल्यूमच्या तुलनेत काहीच नाही. आणि तसं असू पण शकतात, कारण तुम्हाला माहिती काय की 10 to the power minus
12 अँगस्ट्रॉम मध्ये जातं ना 10 टू द पॉवर, ठीक आहे, किंवा 10 टू द पॉवर मायनस 10 अँगस्ट्रॉम मध्ये असतं, ठीक आहे. एवढी त्याची काय असणार, रेडियस असणार. आपण शिकलेलो आहे दुसऱ्या चॅप्टर मध्ये. त्याचा तुम्ही हे काढा, काय म्हणतात त्याला, व्हॉल्यूम काढा. 10 टू द पॉवर ते रेडियसचा क्यूब होतो, म्हणजे 10 टू द पॉवर 30 होऊन जाते, बरोबर नाही, म्हणजे खूपच मायन्यूट होऊन जातं, असं त्यांचं म्हणणं. आधी ज्यांनी ही थेरी बनवली त्यांचं म्हणणं, ठीक आहे, माझं नाही, त्यांचं म्हणणं. तर काय म्हणजे निग्लिजिबल, या सगळ्या मॉलिक्यूलचं जर व्हॉल्यूम काढलं तर ते व्हॉल्यूम ह्या कंटेनरच्या व्हॉल्यूमच्या तुलनेमध्ये काय म्हणे, निग्लिजिबल, बस एवढंच, ठीक आहे. पण ऍक्च्युअल मध्ये तसं नसतं, कळलं, ठीक आहे. याला वाटलंच असं दाखवा, हे व्हॉल्यूम झालं, याला असं दाखवा. काय केलंय तुम्ही, छोट्या छोट्या भागामध्ये हे असे जमा केले, क्लिअर आहे, म्हणजे काय केले, छोट्याशा भागात. सिंपल गोष्ट आहे की ज्या व्हॉल्यूम कंटेनर मध्ये गॅस आहे त्याच्या व्हॉल्यूमच्या मानानं ह्या गॅसच्या सगळ्या मॉलिक्यूलचं व्हॉल्यूम काय, निग्लिजिबल, बस खतम, झिरो आहे. निग्लिजिबल म्हणजे झिरोच आहे, काही जास्त आहे. सगळ्या मॉलिक्यूलचे तुम्ही व्हॉल्यूमची बेरीज केली तर ती काय येते म्हणे, झिरोच्याच बरोबर आहे, बस. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे बघा, देयर इज नो इंटरमॉलिक्युलर, नेक्स्ट पॉइंट आहे 9. हा पण बघा, देयर इज, हा पण रियल गॅसला लागू होत नाही, आयडियल गॅसला होतो. देयर इज नो इंटर, देयर इज नो इंटर मॉलिक्युलर फोर्स ऑफ attraction among the gas molecule. ही तर तुम्हाला माहितीच आहे. काय सांगितलेले की गॅस मॉलिक्युल्स मध्ये कुठल्याच प्रकारचं फोर्स ऑफ अट्रॅक्शन नसतं. आपण शिकलेलं आहे वॅन डर वॉल फोर्सेस काय असतं, त्यांच्यामध्ये अट्रॅक्शन असतं. पण ही थेरी बनवताना काय झालंय, त्यांनी मानलं होतं, काय मानलं होतं थेरी बनवताना, की गॅस मॉलिक्यूल मध्ये परस्परांमध्ये आकर्षण नसतं, जे रिअल गॅस मध्ये काय होतं, लागून येतं. रिअल गॅस मध्ये लागून येत, कारण खरोखर मध्ये काय, आपण गॅस मध्ये पाहिलेले, आपण उदाहरणं पण घेतलेली की गॅस मॉलिक्यूल मध्ये काय असतं, म्युच्युअल अट्रॅक्शन असतं, ठीक आहे. त्याच्यानंतर लास्ट पॉइंट आहे बघा, इफेक्ट ऑफ ग्रॅव्हिटी इज निग्लेक्टेड. ग्रॅव्हिटीचा इफेक्ट पण काय केला यांनी, निग्लेक्ट केलेला आहे. गॅस मॉलिक्यूल इतके हलके म्हणे की त्याच्यावर जे ग्रॅव्हिटीचं जे अट्रॅक्शन ते काय म्हणे, निग्लिजिबल. तुम्हाला जर ग्रॅव्हिटेशन चॅप्टर झाला असेल तर अर्थचं मास हे 10 टू द पॉवर 24 च्या रेंज मध्ये येतं, आणि जर तुम्ही मॉलिक्युल्सचं जर मास काढायला गेलं तर ते 10 टू द पॉवर -27 kg मध्ये येतं, ठीक आहे. त्याच्यात मग भरपूर काढण्यात कॅल्क्युलेशन केलं तर ते 0.00 मध्ये आन्सर येईल, जे की काय, निग्लिजिबल. दुसरी एक गोष्ट की यांनी काय मानलेलं आहे की गॅस मॉलिक्यूल स्ट्रेट लाईन मध्ये जातात. गॅस मॉलिक्यूल काय करतात, स्ट्रेट लाईन मध्ये जातात. जर गॅस मॉलिक्यूल जर स्ट्रेट लाईन मध्ये जात असतील तर त्यांच्यावर ग्रॅव्हिटीचा असर नाही, कारण तुम्ही हा पेन फेका, तो सरळ जाईल, काही काळानं काय होईल, खाली होईल, असं जाईल. हा पेन जर फेकला नाही असा, का बरं, प्रोजेक्टाईल मोशन. का बरं होतं, ग्रॅव्हिटी. तुम्ही शिकले ना प्रोजेक्टाईल मोशनचे, मस्तपैकी तुम्ही काढले असाल भरपूर फॉर्म्युले बिर्मुले, बरोबर आहे. याच्यावर काय होतं, ग्रॅव्हिटी ऍक्ट होते. पण गॅस मॉलिक्यूलवर त्यांचं म्हणणं काय, ग्रॅव्हिटी ऍक्ट नाही होत, ते सरळच जातात. ते काय जातात, असे सरळ जातात, ते कुठंच नाही असे खाली जात असेल तर खालीच जातील, वर जात असेल तर वरतीच जातील. ग्रॅव्हिटीचा त्यांच्यावर असर होत नाही, बरं, ठीक आहे. तर एवढ्या गोष्टी त्यांनी मानल्या. सगळ्या गोष्टी नीट वाचा. नीट वाचल्याच्या नंतर आपण कायनेटिक थेअरीची काय करणार आहोत, कायनेटिक गॅस इक्वेशन काढणार आहोत. कायनेटिक थेअरीची काय करणार आहे, कायनेटिक गॅस इक्वेशन. त्याचे भरपूर आपण बघणार आहोत. कायनेटिक गॅस इक्वेशन मध्ये आपण कसं येतो फॉर्म्युला, त्याचं डेरिव्हेशन माहिती तुम्हाला, ते काढणार आहोत. काय बरं, कायनेटिक गॅस इक्वेशन. कायनेटिक गॅस इक्वेशन काय बरं, कायनेटिक गॅस इक्वेशन. कायनेटिक गॅस इक्वेशन आहे बघा, PV इज इक्वल टू 1/3 mn URMS स्क्वेअर.
हे URMS काय, PV काय, PV चा तुम्हाला अंदाज आला असेल. गॅस PV काय, P इज प्रेशर, कोणाचं प्रेशर, ऑफ गॅस. V काय, व्हॉल्यूम ऑफ गॅस. ठीक आहे. त्याच्यानंतर काय, M मास ऑफ गॅस. त्याच्यानंतर URMS. URMS काय, हिला म्हणतात रूट मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी. काय असते बरे रूट मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी? बघा, URMS इज इक्वल टू, ठीक आहे, काय करायचं, जी पण तुमचा आता समजा एक गॅस मॉलिक्यूल आहे तुमचा, काय हा गॅस मॉलिक्यूल इथं हा या दिशेला चाललाय, त्याची व्हेलॉसिटी काय, u आहे. ठीक आहे. एका कंटेनर घ्या, त्या कंटेनर मध्ये हा एक गॅस मॉलिक्यूल आहे, त्याची व्हेलॉसिटी u1 आहे. दुसरा एक वो आहे, त्याची काय u2 आहे. ठीक आहे. तिसरा काय un. असे खूप सारे un म्हणजे अनंत. ठीक आहे. तर हे URMS कसं कॅल्क्युलेट करतात, अंडर रूट मध्ये पहिल्याची व्हेलॉसिटीचा स्क्वेअर करायचा प्लस दुसऱ्याच्या व्हेलॉसिटीचा स्क्वेअर करायचा डॅश 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 प्लस UN मॉलिक्यूल किती पण असेल त्याचा स्क्वेअर करायचा डिवाइड बाय n. काय, रूट मीन स्क्वेअर. तुमची जी गॅसची व्हेलॉसिटी असेल तिचं काय करणार तुम्ही, स्क्वेअर करणार. स्क्वेअर केल्याच्या नंतर त्याचा मीन काढणार. मीन कसा काढतो, सगळ्या व्हेलॉसिटीच्या स्क्वेअरची आपण काय करणार, ऍडिशन करणार, डिवाइडेड बाय किती गॅस मॉलिक्यूल आहे ते घेणार. कळतंय का, रूट मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी उलट जायचं बघा. स्क्वेअर कशाचा करणार, व्हेलॉसिटीचा केला, इथे व्हेलॉसिटीचा स्क्वेअर, त्याचा मीन काढायचा. मीन काढायचा तर काय करणार, जेवढ्या पण व्हेलॉसिटीच्या व्हॅल्यू असेल तेवढ्या आपण त्याची बेरीज करणार. किती व्हॅल्यू आहे तेवढी आपण काय करणार, त्यांना डिवाइड करणार. बरोबर की 10 जर मॉलिक्यूल असेल तर 10 काय करणार, u1 स्क्वेअर प्लस u2 स्क्वेअर प्लस u3 4 5 6 7 8 9 10 तेवढ्याचा स्क्वेअर करू. 10 व्हॅल्यू घेतल्या तर डिवाइड बाय 10. बरोबर. आणि मग त्याचा काय करणार, स्क्वेअर रूट. ठीक आहे. मग त्याचा काय करणार, स्क्वेअर रूट. ती व्हॅल्यू कशाची आहे, ती रूट मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी. कळलं. ठीक आहे. हे बघा, कारण काय माहिती का, तुम्ही एक लक्षात घ्या, ही का केलं जातं, हे असं का केलं जातं. तर हे बघा, हा गॅस मॉलिक्यूल आहे, हा इकडे जातोय. ठीक आहे. याची व्हेलॉसिटी इकडच्या दिशेला आहे. एक गॅस मॉलिक्यूल आहे बघा u3, हा इकडे जातोय, पण ऍक्च्युअल मध्ये याची व्हेलॉसिटी निगेटिव्ह पकडावं लागेल. याची व्हेलॉसिटी आपल्याला निगेटिव्ह पकडावं लागेल. का बरं, कारण इकडे जाणारे जर पॉझिटिव्ह असेल तर इकडे ज्याची व्हेलॉसिटी ती निगेटिव्ह. मग यांची ऍडिशन करत बसलं तर काय होतं, प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस सगळा गोंधळ होतो. बरोबर आहे नाही. मग समजा या मायनस संख्येचा जर स्क्वेअर केला, या मायनस संख्येचा स्क्वेअर केला तर ती पॉझिटिव्ह येणार. या मायनस संख्येचा इकडचा जिकडे जितके मॉलिक्यूल ह्या दिशेला जात असेल जर ते निगेटिव्ह धरले आणि इकडे जाणारे जर पॉझिटिव्ह धरले तर इकडे जाणारे सगळे मायनस मायनस स्क्वेअर केल्याने काय होतं, प्लस होतं. आणि त्याचा अंडर रूट काढला तर काय होणार, पॉझिटिव्ह म्हणजे इकडेच आहे. बरोबर नाही. तर त्याच्यासाठी वापरलं जातं. याचा आपल्याला जास्त विचार नका करू सध्यापुरता. सध्यापुरता फक्त हे बघा की URMS म्हणजे काय, तर सगळ्या व्हेलॉसिटीच्या काय करायचा, स्क्वेअर करायचा, ऍडिशन करून त्याला तितक्याच नंबरने डिवाइड करायचं, म्हणजे त्याचा मीन काढायचा आणि त्याचं स्क्वेअर रूट काढायचं. खतम. इथे काय u स्क्वेअर आहे, इथे काय मग u आहे. म्हणजे याचा स्क्वेअर केला तर ही काय होईल, निघून जाईल. याचा जर स्क्वेअर केला URMS चा तर काय होईल, ही निघून जाईल. ठीक. URMS कशाला म्हणतात, याला. ही गोष्ट फक्त लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आणखीन एक बघा, रूट मीन स्क्वेअर वेलोसिटी ऑफ गॅस. त्याच्यानंतर कायनेटिक एनर्जी ऑफ n मोल ऑफ गॅस. ठीक आहे. हे इक्वेशन दाखवून दिलंय मी तुम्हाला, कसं आलं हे नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण बघणार आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, कायनेटिक एनर्जी जे आपण काढणार आहे ना, कायनेटिक एनर्जी ऑफ n मोल ऑफ गॅस, n मोल ऑफ gas is equal to 3/2
nRT. कुठतरी पाहिलेले सर हे nRT, PV इज इक्वल टू nRT. आता काय दाखवलं, आत्ताचं इक्वेशन होतं PV इज इक्वल टू 1/2 mNURMS. हे काहीतरी घोळ होणार हे आणि याचा, असं तुम्हाला अंदाज आला असेल, चांगला अभ्यास असेल. ठीक आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघणार आहोत. ठीक आहे. तर हे आरटी मधलं हे काय टेम्परेचर आहे, हे काय युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट आहे, एन काय आहे, नंबर ऑफ मोल्स. नंबर ऑफ मोल्स तिकडचं जे एन आहे ते काय होतं, डिवायडेड बाय. ठीक आहे, नंबर ऑफ मोल्स. ह्या सगळ्या गोष्टी आपण काय करणार आहोत, शिकणार आहोत. ठीक आहे. तर याचं हेडिंग टाका डेरिवेशन, कायनेटिक एनर्जी ऑफ गॅस, आणि हेडिंग टाका डेरिवेशन, जे मी पुढच्या लेक्चर मध्ये घेणार. हे सगळे जे फॉर्म्युले कसे आले काय आले हे तुम्हाला शिकवणार. ठीक आहे. चला